तर नमस्कार मित्रांनो, आमची इंटरनॅशनल फर्स्ट ट्रिप आज आम्ही चाललेलो आहे. खूप दिवसानंतर आम्ही प्लॅन केलं, खूप दिवसाआधी आम्ही प्लॅन केलेला होता, पण आज तो दिवस आलेला आहे की आम्ही चाललेलो आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहे आणि भरपूर गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला सांगायच्या आहेत की आमची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिपमध्ये काही आमच्याकडनं चुका झाल्यात. त्यामुळे आम्हाला खूप फ्रस्ट्रेशन सहन करावं लागलं, पण आत्तापर्यंत ठीक आहे, इट्स ओके. पहिल्या इंटरनॅशनल ट्रिपचा असल्यामुळे आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये शेअर करू आणि सांगू की आम्हाला कोणते कोणते प्रॉब्लेम्स आले, जेणेकरून तुम्ही पण ॲवॉइड करू शकतात. आणि आता आम्ही आवरलेले आहे आमची 21 तारखेची, म्हणजे आजची 21 एप्रिलची आमची फ्लाईट आहे. आणि त्याच्यात पण आमचा घोळ झालेला आज. आम्हाला वाटलं आमची फ्लाईट उद्या आहे आणि आम्ही निवांत उठलो मस्त आरामाने. आता कसं होतं ते, आमची फ्लाईट होती 21 तारखेला सकाळी 1:15 वाजता. 1 वाजता. आता ही 21 तारीख आम्ही समजलो 21 तारीख. आम्ही 12 नंतरचा विचारच केला नाही. आम्ही निवांत, आम्ही 1 वाजेपर्यंत काहीच आवडलेलं नाही. आम्ही काही एका ट्रॅव्हल एजंटकडून आम्ही सगळं बुक केलेलं आहे. त्याचा मला फोन आला 1 वाजता. तो बोलला की झालं का तयारी तुमची? मी म्हटलं हां, तयारी झालेली सगळी. म्हणे मग कुठे आहे तुम्ही? मी म्हटलं नाही का हां घरी आहे. म्हणे तुम्ही निघाले नाही का अजून? म्हटलं कधी म्हणजे निघाले नाही का अजून, म्हणजे तुम्ही केव्हा निघणार आहे? हां केव्हा निघणार आहे? मग आम्ही म्हटलं की उद्या निघतो आम्ही. म्हणे उद्या कशाला? आजची फ्लाईट आहे ना. तो पण म्हणे अरे बाबा काय करताय म्हणे तुम्ही. आजची फ्लाईट होती आणि आम्हाला ते 1 वाजता कळतंय की आजची फ्लाईट होतं सगळं याच्यामध्ये, पण आमच्याकडनं ती 21 तारखेची मिस झाली. बरोबर. ती जर मिस झाली असते सगळा खेळ खंडोबा होता. पहिलं कॅन्सलेशनचं, सेकंड हे आमच्याकडनंच कॅन्सल होणार होतं. ते वाचलं देवा कृपेने. ओके, आम्ही एकदम फास्ट आम्ही तयारी केली, एकदम फास्ट आवरलेलं आहे आणि आता आम्ही निघूच थोड्या वेळात. हां, तर 7 दिवसांची ही ट्रिप असणार आहे. तर आम्ही काय काय करणार आहे, कुठे कुठे फिरणार आहे, हे सर्व तुम्हाला इन डिटेलमध्ये आम्ही सांगणार. काय काय गोष्टी आम्ही केल्या, काय काय गोष्टी आम्ही अवॉइड केल्या, या सर्व गोष्टी आम्ही सांगणार. प्लस काय काय गोष्टी तुम्ही करू शकतात जर तुम्ही कधी भविष्यात इंटरनॅशनल ट्रिप केली. आणि आमचं हे खूप दिवसांचं स्वप्न होतं की जायचं. आम्ही ॲक्च्युली लग्नाच्या नंतरच जाणं होतं, पण लग्न इतका खर्च होऊन गेला तर आम्ही गोव्याला गेलो मग. तर मग आम्ही आता 2 वर्षानंतर, 2 वर्ष आमचं लग्न झालेले, आम्ही 2 वर्षानंतर आम्ही आता बाहेर चाललेलो आहे, ते पण इंटरनॅशनल ट्रिपला. सारखं मी इंटरनॅशनल ट्रिप कावर म्हणते, कारण मला खूप आनंद होतोय. खूप कारण आनंद. या दिवसाची म्हणजे आम्ही खूप दिवसापासून या दिवसाची वाट बघत होतो. आणि मेन म्हणजे जेव्हा असं होतं ना, सगळे पैसे भरले गेले आणि फ्लाईट कॅन्सल झाली, आणि तिकडून मेन म्हणजे त्या फ्लाईटचं मी नाव पण सांगेल. आता मला तिकडून फिरून येऊ द्या, त्यानंतर मी तुम्हाला सगळे इन डिटेलमध्ये सांगेल. पण त्या फ्लाईटमुळे काय झालं की मी त्याच्यानंतर आम्ही बुक केल्यानंतर आम्ही त्याचे रिव्ह्यूज बघितले. ते रिव्ह्यूज इतके घाण होते, बापरे. मला रात्रीभरपर्यंत झोप नाही. हे फोन उचलत नाही, फ्लाईटवाले फोन उचलत नाही, रिप्लाय देत नाही. मेल केला त्यांनी एकदा, पण त्यानंतर नाही का त्यांनी रिप्लाय देणं बंद करून टाकलं. शेवटी एजंटने सारखे फोन करून मी तुम्हाला एजंटचं पण नाव सांगेल. चांगलं आहे आत्तापर्यंत, आता चांगलं आहे. पुढे बघूयात, म्हणजे पूर्ण ते करूच तुमच्यासोबत की त्यांच्यासोबत जी आम्ही एजंट जो बुक केला की त्याच्या थ्रू आमची ट्रिप कशी झाली हे तुमच्यासोबत शेअर. आमची ट्रिपचं मी तुम्हाला बजेट पण सांगणार, प्लॅन सांगणार, आम्ही कसं केलं ते सगळं सांगणार. कारण आम्ही जे ठरवलेलं होतं की एवढ्यापर्यंत जाईल, त्याच्याहून जास्त गेलेले आहे आणि जास्त जातच. हां, कारण आत्तापर्यंत जास्त गेलेले आहे. कारण तिकडे जे आम्ही पोर्ट होणार, तिकडे जाणार आम्ही, तिकडे तो नियम आहे की एवढे पैसे तिथं तुम्हाला घेऊन जावं लागणार. मग ते आमचे एक्स्ट्रा आम्हाला झाले. ते आम्हाला माहीत नव्हतं की तिथे जाऊन पैसे लागतात, बट ऑब्वियस, पण एवढेच पाहिजे. मग आमचं बजेट आणखीन वाढून गेलं. तर मग अशा रीतीने एवढा बजेट केल्यानंतर फ्लाईट कॅन्सल होते, आणि ते फ्लाईट कॅन्सल झाल्यानंतर आम्ही विसरणं. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलवर जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलचं नाव आहे 2 पात्र 1 स्वप्न. आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. फक्त रील्स बघून घेतो आणि फॉलो करत नाही, मग काय बरोबर आहे. ओके, ही जी हे केलेलं आहे, ही जी ना, ही छोटी माझी बरं का, ही जी मोठी ना तिची. तुम्हाला मी शॉपिंगचा पण किस्सा सांगतो, एकदम मजेशीर किस्सा आहे. शॉपिंगचा किस्सा तुम्हाला मी थोड्या
सांगेलच की शॉपिंग मॅडमांनी इतके गोष्टी ऑर्डर केल्या पण एक पण घरपर्यंत आले नाही. सगळ्या खोटं बोलता. तुम्हाला एक पण आली तुम्हाला नाही. 2च वस्तूचं असं झालं. एकच नाही cancel पण तू झाली नाही का 7-8 मागवले होते आणि ते एक पण येत नव्हत्या एक महिन्यापासून. हा मग ते प्लॅटफॉर्मचं नाव पण तुम्ही सांगू की ते कोणतं चोर प्लॅटफॉर्म आहे असं नक्कीच सांगू. आमचं डायरेक्ट नुकसान झालेलं आहे. आम्हाला आणखीन मग दुसरीकडून घ्यावं लागेल. घ्यावे लागले म्हणजे अजून तो फटका बसला आम्हाला. ठीक आहे होत असतं. त्या प्लॅटफॉर्मचं नाव तर नक्कीच सांगू. पण मला 100% माहिती आहे की आमची ट्रिप एक नंबर होणार आहे. ठीक आहे तुला कसं वाटते? मस्त. एवढं रुको सुख मस्त मस्त वाटतं. हा मॅडमांनी एवढं हे नाही शॉपिंग केली आहे ना. शॉपिंग केलेली आहे आणि प्लस मन भरोस तर काय घ्यायचं सगळे घेतलेले. मला 7 कपडे घेऊन दिले मॅडमांनी. 7 कपड्यांवर चालू आहे कारण 7 दिवसाचं. मॅडमांकडे किती कपडे आता मोजून जर बघितले ना बा माझी ही छोटी पण बॅग नाही. मी हँडबॅग जरी घेऊन गेलो असं तरी झालं असतं माझं. पण काय ती म्हटली नाही का असं वाटलं नको पाहिजे की तुला कमी कपडे घेतले असं वाटलं. माझ्या ह्याच्यात ठेवले. हा असं वाटलं नाही पाहिजे. तू बोल नाही का असं वाटलं नाही पाहिजे तुम्हाला नाही का कपडे घेतले म्हणून नाही का थोडी मोठी बॅग घे म्हणजे लोकांना दिसलं तरी पाहिजे. चलो चालेल मग आता आमची कॅबिनर आहे. तर आमची कॅब आलेली आम्ही चाललोय. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. ट्रॅफिक होती मग त्याच्यामुळे खूप लेट झालेलं आहे आम्हाला. आता आम्ही मध्ये जातो लवकर हां आणि पुढची जर्नी शेअर करतो. आम्ही ज्याच्यासाठी घाई करत होतो ते फायनली भेटलेले आम्हाला विंडो सीट. मेन म्हणजे आम्हाला ट्रॅफिक लागली आणि जो ड्रायव्हर होता त्याने इतकी जोरात गाडी चालवली म्हटलं आज 10 वाजताच पोहोचवलं. जोरात चालवून पण 10 वाजता पोहोचवलं. कुठून गाडी टाकायची इतके रफ गाडी चालवली म्हटलं हा पोहोचवतो का नाही. सगळ्यात मेन काम तर हे झालेलं आहे. विंडो सीट पाहिजे होती तिला. विंडो सीट भेटली. नंतर सर्व सामान ट्रेमध्ये ठेवलं. हे खिशात काय गॉगल हे कपडे करतो का ए नको मित्रांनो हे आहे ना आम्ही इकडे टाकलेले आहे. बॅग्स टाकलेले होते इकडे आणि त्या साईडनी उभं राहिलो. 15 मिनटापासून उभं राहिलो बाई बॅगच येत नाही. आम्ही नाही का विसरून गेलेलो होतो. विसरून कुठे बॅग आम्ही चेकिंग केलेली. चला आता ना घाई करायला पाहिजे आपण. चला आम्ही फ्री लॉन्चसाठी अडेनी लॉन्चमध्ये गेलो. आमचं क्रेडिट कार्ड तिकडे चाललं नाही म्हणून आम्ही रिटर्न आलो. पण हे कुठे चालले? अरे मागे फिरा मागे नाही चालणार क्रेडिट कार्ड. नाही काय बघून घेतो थांब. अरे फिरा टाइम वेस्ट होतोय. बरं बाई चल. तर आम्ही आता बाहेर मॅगडीमध्ये खातो काहीतरी. हां किती वाजले आता? सगळं झालेलं आहे फायनली आणि ऑर्डर केलेली आता मॅगडीमध्ये. सगळे पहिले पेट पूजा करून घेतो खाऊन घेतो. तुला काय खायचं? हां अगं आपण 6 वाजता पोहोचणार आहे. मध्ये तिथे प्लेन थांबत नाही बरं खाली. कशी थांबवायची? पहिल्याला चिमटायची. हे सलीला जायाचा सलीला जायचं सलीला. चला मग सलीला जाऊ. चला अजून 2 तासानंतर फ्लाईट आहे. तर आम्ही आता वेट करू. आमची फ्लाईट लेट झालेली आहे. जी 12:15 होती ती आता 21 झालेली आहे. आता काय मग किती वेळ लागतो किती नाही. बसा आलेली आमची बस. आमचा डब्बा आलेला आहे. आता आम्ही चाललोय. नाही
काय बोलली काय माहिती. काय बडबड केला ते नाही. आम्ही पर लांब होतो आणि मी पळत पळत आलेलो आहे लांबून. पब्लिक गर्दी करते आता. बोर्डिंग तर 1 वाजून 10 मिनिटांनी मध्ये सोडलेलं आहे. लाईन बघ केवढी लाईन, खूप मोठी लाईन आहे. आणि हे आमचं जहाज आलेलं आहे आमचं. नमस्ते नमस्ते नमस्ते. एवढी जागा आहे. थोडी कंजेस्टेड आहे. पब्लिक घेऊन चालले वाटतं. विंडो सीट भेटली. आता आम्हाला व्हिडिओ काढायची होती तिथे बाहेर, पण लोक इतके बघत होते आमच्याकडे. पण शेवटी म्हटलं यार काय लोकांकडे बघायचं. मग त्याच्यानंतर मग आम्ही कॅमेरा ठेवला आणि व्हिडिओ काढला. कॅमेरा ठेवला आणि व्हिडिओ काढला. इथे म्हणत होते की काय नाही काढायचं, पण फायनली काढला आम्ही. आणि व्हिडिओ काढून ती मॅडम त्यांना मस्त पण बोलली. आम्ही कुठे चाललो आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. आणि प्रत्येक दिवसाचे ब्लॉग येतील. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की आम्ही कुठे चाललो आहे. आमची जवळपास 4.5 तासाची जर्नी आहे. तर आम्ही 7 वाजता पोहोचलो. हां एअरपोर्टला. झोपा आता. गुड नाईट. पण नाही. योगिताचे एवढे कान दुखत होते प्रेशरमुळे. एवढे गोळे आणले, एवढे बोळे टाकले कानात, तरी पण कानात दुखत होते. का ग? हो मग काय, किती त्रास होत होता. मॅडम 2 तास रडले होते. 2 तास रडून झालेले आहे. आता डोळे बघा तिचे. माझे कान दुखत आहे. मी चोळतो आता. चोळा. फायनली पोहोचलेलो आहे. खूप जास्त कान दुखत होते. इथे पण कान दुखले, इथे रडायला लागली. चलो आता इमिग्रेशन झालेलं आहे आमचं. आता आम्ही लगेज घ्यायला आलेलो आहे. ते 8:15 झालेले आता. यानंतर बाहेर आमची कॅब आहे आणि कॅबमधून मग आम्ही हॉटेलला जाणार. नाही ती नाही आपली, मागे असेल. कमाल आहे. आमची झोपा झालेली नाही वाटतं. आमच्या बॅगच विसरलो की ती कशी दिसते. बॅगच सापडत नाही आम्हाला. काय म्हणजे आता रिटर्न रिक्षाने घरी निघून जावं. आम्ही उघडून बघितले की आमचीच बॅग आहे, तेव्हा ती कन्फर्म केली. आता घेऊन चाललो. सगळ्यांनी कुलप लावलेले इकडे. आमच्या 2 बॅगेच कुलप लावलेले. चलो 3 नंबरला जाऊन आपल्याला आपल्या नावाची पाटी शोधायची आहे. आणि ते अशी पाटी घेऊन उभे राहणार आहेत. मिस्टर प्रसाद निकम या नावाने. नाही माझ्या नावाची. बस तू टपावर आहे. आता आमची पाटी बघून तर कळलंच असेल आम्ही कुठे आलेलो आहे. वेलकम टू थायलंड. आम्ही थायलंडला आलेलो आहे. आमच्या ड्रायव्हरच्या इथून 1.5 तास. बसून घेऊ. अरे तो दूर नाही, तो आता 5 मिनटात येईल. ते डेस्टिनी जे त्या हॉटेल आहे ना ते 1.5 तास लांब आहे पट्यामध्ये. ही आहे
आमची कार, जिच्यात आम्ही जाणार आहोत हॉटेलला. चलो How much time it will take from here to Seven? 2 hours. Okay. हे स्वर्णभूमी एअरपोर्ट, तिथून 2 तासाचा रस्ता आहे आमच्या हॉटेलचा. आणि मला वाटलं होतं की भरपूर जण असतात, ते प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट घेत घेत जातील. प्रायव्हेट येते. ओके. तुम्हाला माहित नव्हतं? प्रायव्हेट तो मला बोललो ओके तिथे 2-3 ठिकाणी प्रायव्हेट वाटतं, हां, बाकीच्या हां. ठिकाणी ते गाडी पण मस्त भेटलेली आम्हाला. दादानी सोडलेले आम्हाला, तो पण दिल्लीचा होता. आणि हे आमचं हॉटेल. भाई अरे या रिसेप्शनिस्टला इंग्लिशच जमत नाही. आधी जमतच नाही डायरेक्ट. ती काय बोलत तुझं काहीतरी तुडकं मुडकं बोलली यार. तिला मी काय विचारतोय की 2 वाजेच्या आत आम्ही थकलेलो आहे, तर 2 वाजे इज इट पॉसिबल टू मेक इट इट इज. मग तिला म्हटलं नाही का 7-11 कुठे, ती म्हणते वॉशरूम कुठे. आता कसं करायचं बाई. आमचं चेक इन टाईम आहे 2 वाजता. आम्ही इथे पोहोचलेलो आहे 9 वाजता. 9 वाजून 19 मिनिटं. ओके ओके आपले सॉरी माझं घडे मागे यांचे 2 तास पुढे ना. आता किती वाजले. आम्ही जोपर्यंत फ्रेश होत नाही तोपर्यंत आम्हाला काही चांगलं वाटणार नाही. आम्ही फ्रेश झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू की आज कुठे कुठे जाणार आहे आम्ही. ओके. तुम्हाला कळालं तर आहेच की आम्ही थायलंडला आलेलो आहे. आणि थायलंडचा आजचा पहिला दिवस आहे आमचा. आणि पहिल्या दिवशी आमचं जे शोज वगैरे किंवा जे ॲक्टिव्हिटीज चालू होणार त्या चालू होणार 6 वाजेनंतर. तर आता 2-3 तास आम्ही आधी आलेलो आहे. आणि जवळच बीच आहे, एकदम जवळ बीच आहे. कारण आम्ही रूम पण सी फेसिंग घेतलेला आहे. आता तो सी फेसिंग किती त्याचं तोंड दिसतं सीचं ते बघावं लागेल. कारण थोडं मध्ये आहे, दिसेल पण एकदम क्वचित असं मला वाटतंय. मस्त रोडावर एवढीशी सुद्धा घाण नाही. जसं एअरपोर्टवरून निघालो तसा एअरपोर्टचा रोड आहे तसाच पूर्ण जी हॉटेलपर्यंत यायचा रोड आहे पूर्ण 2 तास. एवढी सुद्धा घाण नाही. आणि जो ड्रायव्हर भेटला तो पण दिल्लीचाच होता. त्यांनी पंजाबी गाणे लावले आणि तेव्हा मी विचारलं काय तुला कसं काही हिंदी जमते. तो म्हणे मी दिल्लीचा आहे. भरपूर वेळ असल्यामुळे आम्ही आता थोडं जरा फिरून येतो, जरा फेरफटका मारून येतो, काय काय कुठे कुठे ते बघून येतो. इथं जवळच समोरच आमच्या समुद्र आहे. हे बाय तिथून डायरेक्ट सी फेस वाटतो. फार लांबून सी फेस आहे आमचा. ठीक आहे आता काय. मी बघितलं
पहिले सगळ्यात पहिले खायचं बघितलं, इंडियन फूड खूप महाग आहे, खूप. 3 पट महाग आहे, 3 पट. आणि आता आम्ही 7-11मध्ये आलेलो आहे. आता बघतो ॲटलिस्ट आत्ता तरी थोडं नॉर्मल, कारण आता एवढी पण भूक लागलेली आहे, पण ॲसिडिटी झाल्यामुळे जेवण जाणार नाही असं वाटते. ठीक आहे, 7-11मधून काय काय भेटतं बघू आपण. सगळंच भेटते, पण आपलं काहीतरी भेटलं पाहिजे, बरोबर आहे. आपलं काहीतरी भेटलं पाहिजे, तर ते बघतोय. श्याव म्याव. आम्ही आता 7-11मध्ये गेलेलो होतो. ते सुट्टे मोजायला एवढा त्रास झाला आहे ना आम्हाला. 1000 भात दिले मी काय भात. आणि 94 थाय भात झालेलं होतं. तर 96 रिटर्न यायला पाहिजे. त्यांचे ते सुट्टेच कळत नव्हते. नंतर कळाले, ते 2-3 वेळा मोजले तेव्हा कळाले की त्यांचा तो एक 5चा कॉईन होता आणि एक 1चा कॉईन होता, आणि असे बाकीचे. पण ते बोलत बी नाही. असं बोलतात ते, इतके डेंजर आहे. आणि त्यांना इंग्लिश पण समजत नाही. काय इंग्लिशची कर- पाठी दाखवतात ते, त्यांना बोलता येते म्हणून. ठीक आहे, आता पहिला दिवस आहे हा. चिंचा. होईल, सवय होईल. 7 दिवसात त्यांचीच भाषा बोलतो का मी आता. मॅडम थकून झोपून गेलेली आहे. उन्हाची बायको थकली बाई. कधी येणार आहे काय सर. कुठे जाता? तर फायनली आम्हाला चेकिंग भेटलेले आहे 1 तासाआधी. तर बघू आता रूम कसं आहे. तो आला. What's your name? My name is Sai. साय. Yeah. ओके, दुधाची साय. Here. Yes, thank you. And this one is our room. खूप मोठं बाथरूम. हे ऑलरेडी पहिले असूनच. आणि टी व्ही आणि गुड. असा व्ह्यू आहे. असा व्ह्यू आहे. तू तुला यायचं नाही कसली फिरते त्याच्यामध्ये. मस्त आहे ना. ही आमची सेकंड कार आहे अल्काझर शोसाठी, इनोवा. What's your name, sir? My name Nom. Nom. Yes. The timing of Alcazar? Show starts 6:30. 6:30. Yes. Okay, and how far is it? Not far. Okay, not far. Over there. Oh. Then 1 hour before we reached, na? Yeah. I think we already reached. एक तास पहिले सांगितलं होतं आम्हाला, पण डायरेक्ट 1च मिनिटात पोहोचलो आपण. ही गाडी कशाला होती मला कळालीच नाही. आपण पायी आलो असतो. 2 मिनिटाच्या. हे बघा, हे आम्हाला नाही का आमचं अल्काझर शोन. हे बघा, हे आमचं हॉटेल आहे. हे बघा, हे आमचं हॉटेल.
एवढी इनोवा करण्याची गरजच नव्हती. आणि एवढी बॅग आणायची गरज नव्हती. एवढं सगळं हे का बरं आणलं तू? पाणी बॉटल मी काय सगळं भरून आणलं म्हणजे ती छोटी बॅग मध्ये. आणि तो शो 1 तासाचा निघाला. तर ते आमचे तिकीट काढायला गेले. तर आमचे तिकीट काढायला गेलेले ते दादा. त्यांना आम्ही बोलायला लावू, नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र असं त्यांना बोलायला लावलेलं आहे. त्यांना शिकवलेलं आहे आम्ही. आता ते बोलणार आहेत आपल्या. आता पहिला झाला आता दुसरा आता पकडला. दुसरं बघितलेलं आहे. कारण मराठी बोललं पाहिजे का नाही. मग आपणच शिकायच्या का सगळ्या भाषा त्यांच्या. मग इंग्लिश आपण शिकायची, सर्व गोष्टी गुजराती शिकायची, मराठी शिकायची. ही गुजराती आहे पण ठीक आहे. अरे ते बोबडे बोलतात नमस्ते मंडळी असं बोलतात ते. बोबडे तसं काही बोबड्या बोलला. ठीक आहे पण नाही का ते ॲक्च्युली बोलणं महत्वाचं आहे. मराठी जय महाराष्ट्र. चांगले चांगले पण चांगले म्हणजे मन चांगले त्यांचं. आपण त्यांना म्हणालो की असं हा कसा असेल चालका जायचं. ओके. कॅन्डीज शो किती वाजता आहे शो? किती वाजता आहे? 6:30 वाजता शो आहे. मग अजून आता खूप आम्ही वेळ आहे जाणार ना. आहे. आणि नाही का ऍक्च्युली नाही का 1-1.5 तास एक पहिले आम्ही मिनिट. नाही का तर आमचं हे तिकीट आहे. तू बोल हे परत. ही आमचं म्हणते नाही का मी बोलतो फक्त. मग ही काय बोलत नाही त्याच्यामुळे नाही का काही विशेष नाही. हे आमचं तिकीट अल्केझर शोचं आणि तो शो आता आहे 6:30 वाजता आणि आम्ही किती वाजता पोहोचलोय? 5:30 वाजता. म्हणजे अजून आणि आम्हाला वाटलं नाही का खूप लांब आहे. आणि बघितलं तर फक्त एक मिनिट बी नाही, 2 सेकंडच्या रस्त्यावर एवढं 2 पाऊल चालताच येणार होतं तरी आम्हाला इनोवा घ्यायला आली. इनोवा घ्यायला आली बाई. म्हणजे नाही का उगाच भाऊ केला बा तुमच्यासाठी खर्च असं दाखवायचं होतं. तो मला हे पण बोलला की नाही का एक काम करता का तुम्ही. त्यांनी नाही का मला थाय लँग्वेजमध्ये नाही का ते काय गुगल ट्रान्सलेट करून नाही का मला त्यांनी दाखवलं की तुम्ही पायी जाऊ शकतात की मी घ्यायला येऊ. आता काय बोलणार इथं समोर आहे. कसं काय त्याला ती गाडी काढायला लावू. त्याला म्हटलं जा भाऊ घरी, काय विषय नाही. तो आता गेला घरी. हा आपण नाही का तो मस्त माणूस होता एकदम नाही का थाय. हा दुसरा मित्र होता. तो पहिला बोलला. हा दुसरा मित्र होता. आपलं किती वाजता आता? तिसरा दिस इज एनवलप आय थिंक. येस दिस इज एनवलप. आणि 1 तासाचा शो आहे आपला. आता फोटो काढ. आता नाही का ते आम्ही आता तिसऱ्याला शोधू बरं का. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आता आमचं ठरलेलं आहे की मिनी व्लॉग करणार आहे. मी व्लॉग करणार आहे. एक नंबर आहे. एक नंबर. एक नंबर. तुमची जागा कुठे आहे? नंबर वाईज आहे का? किती नंबर आहे? O25 O26 23 हे 25 26. आम्ही आमच्या डे 1च्या पहिल्या शोला आलेलो आहे. अलकाझर शो. आता थोड्या वेळात चालू होईल. 15-20 मिनिटात चालू होईल. सॉरी ऑलमोस्ट हिंदीचे इंडियनच लोक दिसते मला. त्यांची ओळख दाखवत नाही, बोलत पण नाही. हॅलो. Entertainment with a dazzling display of world-class performances, showmanship and choreography, magnificent costuming, stunning sets, and state-of-the-art light and sound. We invite you now to sit back, relax, and prepare to be swept away from a group of entertainers because it's showtime.
अल्काझर शो बघून आलेलो होतो, एकदम मस्त होता शो. नंतर मग थोडं तेच ठीक आहे होतं. नवीन काहीतरी पण छान होतं, एकदम मस्त होतं एकदम. management. जे लाईट्स आणि जे एकदम एकदम जे कॉस्ट्युम्स होते ते एक नंबर होते डायरेक्ट. तर आता आम्ही जेवायला चाललेलो आहे. इथे आम्ही खायसाठी आलो होतो, पण इथे सगळे खेकडे, मगरमच्छ, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या, मासे असलं काही दिसलं. मग आम्ही काही खाल्लंच नाही. आम्ही दुसरीकडे इंडियन फूड शोधलं. मग डुक्कर पण होता. पटायामध्ये एक्झॅक्ट हॉटेलच्या शेजारी असे स्टॉल्स होते आणि जेवणासाठी बाहेरचे पदार्थ होते, ज्यामध्ये डुक्कर, मगर, खेकडे, आळ्या, पाली असे होते. मग आम्ही फक्त बघून तिकडून निघून गेलो आणि आता पुढचं बघायचं, पुढचं आपलं इंडियन खाणं बघायचं आहे आपल्याला. तर चला लवकर मग. चला लवकर, भूक लागली. एक चालू नका त्याला. अरे बाबा नको रे. हे डुक्कर जे तिकडे हे डुकराचं मासे. आपल्याला काय खातो हा का नाही. इंडियन फूड. असे काय हे बाबा तिथे बाई डायनासोर आहे, डायनासोर. विचारा ना त्याला. हे बाई. हे लोक किती घाण खातात. शी, काय डुकराचं मांस, काय होता, मगर होता, मगर, शी, अजून काय बरेच वेगळे किडे होते, सगळ्यांना ते खात होते. यांच्यापासूनच कोरोना आला होता. काहीतरी घाण खाता, पाल, उंदीर, सगळं काही होतं तिथे. शी, काय खावं आता. अरे इंडियन फूड इथं सापडत नाही आम्हाला. तर आता याच्या इथे उतरतो. हा अल्काझर शो. अल्काझरपासून राईट तिकडे मारलं का आपलं घर, बरं ना. फायनली आम्हाला भेटलं इंडियन फूड. मजा आली. आता आजचा व्लॉग आपण इथेच संपवतो. म्हणजे डे 1 इज नाव ओव्हर आहे. आम्ही कसे दिसतोय पहिलं आम्हाला कमेंट करून सांगा. हां, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आम्ही कसे दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.